विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 1 चे चौथे प्रकरण अर्थ नियोजन हे पाहत आहोत। यामधला हा शेवटचा टप्पा आहे, शेवटचा सराव संच आहे 4.4। त्यामधील आपल्याला उदाहरणे सोडवायचे। मग नेहमीप्रमाणे आपल्याला हे सराव संच सोडवण्यासाठी सराव संचामधील उदाहरणे सोडवण्यासाठी काही संकल्पना माहित राहणे आवश्यक आहे। म्हणून हे सोडवण्याच्या अगोदर काही बाबी आपण अगोदर क्लिअर करू आणि नंतर ही दोन उदाहरणे सोडूया। बघा, शेअरची खरेदी विक्रीवर दलाली। आपण जर बाजारामध्ये शेअर्स विकायचे असतील किंवा घ्यायचे असतील तर आपल्याला डायरेक्टली घेता येत नाही। त्यामध्ये एक अधिकृत व्यक्ती असते ज्याद्वारे आपल्याला शेअर खरेदी किंवा विक्री करता येतो। त्याला आपण दलाल असं म्हणतो, ब्रोकर असं म्हणत असतो। आणि तो ब्रोकर किंवा दलाल शेअर खरेदी किंवा विक्री दोन्हीच्याही वेळेस दलाली घेत असतो। आपण खरेदी जरी केला तर आपल्याकडूनही दलाली घेत असतो आणि पुढच्या पार्टीकडून सुद्धा तो दलाली घेतो। दोन्ही वेळेस खरेदी आणि विक्रीच्या वेळेस तो दलाली घेत असतो, त्याला दलाली म्हणतात। बघा, ही दलाली जी आहे, दलाली बाजारभावावर आपण स्वीकारली जात असते, लावली जाते। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे म्युच्युअल फंड। म्युच्युअल फंड मध्ये बरेचसे व्यक्ती एकत्रित येऊन पैसे जमा करतात आणि त्या पैशामध्ये, त्या रुपयामध्ये ते पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवतात, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवून शेअर्स विकत घेत असतात। वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवल्याच्या नंतर त्यांना ते युनिट्स मिळत असतात, युनिट। आणि त्या युनिटचा जो बाजारभाव असतो, आता असं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवण्याचा उद्देश एकच असतो की यामध्ये जास्त जोखीम राहत नाही। कारण कोणती तरी कंपनी जास्त याच्यावर चांगल्या प्रकारे चालते, कोणती दुसरी एखादी डाऊन जरी असेल तर दुसरी चांगल्या प्रकारची चालू शकते, म्हणजे जोखीम नसते यामध्ये। म्हणून म्युच्युअल फंडामध्ये जेही गुंतवणूक केल्याच्या नंतर, रुपये गुंतवणूक केल्याच्या नंतर आपल्याला युनिट्स मिळत असतात आणि त्या युनिटचा दर हा ठरवला जातो। म्हणजे काही बाजारभाव असतो त्याचा, आणि त्या जे काही युनिटचा बाजारभाव असतो त्या बाजारभावाला आपण काय म्हणतो, नक्त मालमत्ता मूल्य, नेट असेट व्हॅल्यू, नक्त मालमत्ता मूल्य। युनिट्स जे असतात त्या युनिटचा जोही बाजारभाव असेल त्या बाजारभावाला आपण नक्त मालमत्ता मूल्य असं म्हणतो। तर ठीक आहे, आपण उदाहरण हे सोडूया। उदाहरण बघा, एका शेअरचा बाजारभाव रुपये 200 आहे। तो शेअर खरेदी करताना 0.3% दलाली दिली तर या शेअरची खरेदी किंमत किती? हा प्रश्न मागच्या वर्षी विचारलेला आहे। एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये। आता तुम्ही सांगितलं दलाली ही बाजारभावावर ठरवली जाते, बाजारभावावर लावली जाते, म्हणजे बाजारभावाच्या 0.3% दलाली। तो खरेदी करत असताना 0.3% दलाली दिली तर शेअरची खरेदी किंमत किती? जेव्हा आपण खरेदी करत असतो, घेत असतो, त्यावेळेस दलाली आपण ऍड करतो, मिळवतो, आणि ज्यावेळेस आपण विकतो त्यावेळेस दलाली काय करतो, वजा करत असतो। हे फक्त लक्षात घेणं आवश्यक आहे। आपल्याला समजा एखादं घर विकत घ्यायचं आहे, खरेदी करायचं आहे, मग आपल्याला काय करावं लागतं, त्या घराची किंमतही द्यावी लागते आणि त्या दलालाची किंमत, म्हणजे त्या घराची किंमत अधिक दलाली म्हणतो। जेव्हा आपल्याला एखादं घर विकायचं असेल तेव्हा त्या घराची किंमत आलेली जी असते त्याच्यातून दलाली वजा करायची असते। मग या ठिकाणी एका शेअरचा बाजारभाव रुपये 200 आहे। तो शेअर खरेदी करताना 0.3% दलाली दिली तर त्या शेअरची किंमत काढा। मग आपण त्या शेअरची किंमत काढूया। त्या शेअरची खरेदी किंमत, शेअरची खरेदी किंमत, शेअरची खरेदी किंमत काय होते, शेअरचा बाजारभाव हे तर द्यावंच लागेल, बाजारभाव जेवढा आहे तेवढा, आणि परत त्या शेअरची दलाली द्यावी लागेल, आणि दलाली बरोबर आहे शेअरचा बाजारभाव किती, 200 रुपये।
आणि दलाली ही कशावर असते आता सांगितलं मी, बाजारभावावर. बाजारभावावर किती टक्के? 0.3%. दलाली आहे 200 चे 0.3%, म्हणजेच 200 अधिक 200 गुणिले 0.3 भागिले 100. तर हे 2 शून्य कॅन्सल करूया. 200 अधिक 3 दोन्ही 6, एका संतर दशांश, म्हणून 200.6. म्हणून शेअरची खरेदी किंमत बरोबर आहे रुपये 200 रुपये 60 पैसे. हे आपल्याला त्याची खरेदी किंमत सांगावी लागेल. त्यानंतर एकदम याचा उलट बघा. आता या ठिकाणी आपण खरेदी केला, आता विकायचं आहे. दोघांमधला फरक सांगितला तुम्हाला. खरेदी करत असताना दलाली मिळवावी लागते आणि विकत असताना दलाली वजा करावी लागते. हे लक्षात ठेवा. शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्री नंतर मिळणारी रक्कम किती? मग आता शेअरची विक्री किंमत आपल्याला काढायची असेल तर शेअरचा बाजारभाव वजा दलाली घ्यावा लागेल. असं शेअर करूया. शेअरची विक्री नंतर मिळणारी रक्कम बरोबर शेअरचा बाजारभाव वजा दलाली. शेअरचा बाजारभाव किती आहे? शेअरचा बाजारभाव या ठिकाणी आपल्याला दिला आहे आणि दलाली सुद्धा दिलेली आहे, म्हणून ती किमती घेऊ. शेअरचा बाजारभाव आहे 1000 रुपये वजा दलाली. आता दलाली कशाची काढायची? 1000 चे बाजारभावचे 0.1%, म्हणजेच 1000 ला 1000 वजा 1000 गुणिले 0.1% म्हणजे 0.1 भागिले 100. तर हे 2 शून्य कॅन्सल. 1000 वजा 10 गुणिले 0. म्हणजे 1. आता 1000 मधून 1 काढायचं. म्हणून शेवटी आपल्याला उत्तर लिहिता येईल. म्हणून विक्री नंतर शेअरची विक्री नंतर मिळणारी रक्कम बरोबर आहे रुपये 999. तिसरं उदाहरण पहा. पुढील शेअर खरेदी विक्रीच्या विवरण पत्रातील रिकाम्या जागा भरा. आपल्याला ह्या रिकाम्या जागा पूर्ण भरायच्या. काय काय दिलेलं आहे बघा. शेअरची संख्या 100 बी. बी म्हणजे काय? बाय, विकत घेतले. त्याच्यानंतर 75 एस सोल्ड म्हणजे काय? विकले. एस बी म्हणजे विकत घेणे आणि एस म्हणजे विकले. हे लक्षात ठेवा. शेअरचा बाजारभाव 45, तर शेअरची किंमत काढायची. दलालीचा दर, दलालीवरची सीजीएसटी, एसजीएसटी आणि शेअरची एकूण किंमत. पहिल्या बाबीचा अगोदर विचार करूया. शेअर हा बाय केला म्हणजे विकत घेतला. विकत घेतल्याच्या नंतर तुम्हाला हे सर्व ऍड करावं लागेल. दलालीचा दर
दर म्हणजे दलाली किती आहे ते ऍड करावं लागेल. त्याच्यानंतर दलालीवर सीजीएसटी एसजीएसटी किती आहे ते ऍड करावं लागेल, मिळवावं लागेल आणि नंतर मग एकूण किंमत तयार होईल. म्हणजे शेअरची 100 शेअरच्या बाजार भावाप्रमाणे किती किंमत होईल ती करावं लागेल. त्याच्यानंतर दलालीचा दर तुम्हाला माहिती आहे, दलालीचा दर दलाली ही कशावर लावली जाते, बाजार भावावर, म्हणून बाजार भावावर ही दलाली लावावी लागेल. त्याच्यानंतर त्या दलाली आलेल्या दलालीवर सीजीएसटी 9%, त्याच आलेल्या दलालीवर एसजीएसटी 9% आणि मग हे ज्या किमती येतील 1 2 3 आणि 4 या सर्वांची बेरीज केली की तुम्हाला शेअरची एकूण किंमत मिळेल. ठीक आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आपण एक एक करू. अगोदर शेअरची किंमत काढूया. या ठिकाणी शेअर्सची किंमत बरोबर आहे. डायरेक्टली लिहू कारण रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपल्याला. हे काय आहे, बाजार भाव गुणिले शेअर्सची संख्या. बाजार भाव किती 45, शेअरची संख्या किती 100 म्हणजे 4500 रुपये. हे झालं शेअरची एकूण किंमत. आता ही किंमत आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. किती आहे 4000 रुपये, 4500 ही झाली शेअरची किंमत. आता दलालीचा दर, दलाली कशावर काढतो आपण, बाजार भावावर. दलालीचा दर जे काही शेअरची किंमत आहे त्यावर आपण दलालीचा दर काढूया, म्हणजे दलाली काढूया. दलाली बरोबर आहे. किती आली, बाजार भावाप्रमाणे एकूण किंमत किती आली, ही एका शेअर्सवरची करून पुन्हा गुणाकार करण्यापेक्षा डायरेक्टली शेअरची किंमत किती आली 45. आपण काय करतो, दलाली ही बाजार भावावर काढत असतो. बाजार भाव 45 आहे, 45 वरची दलाली काढून पुन्हा 100 ने गुणण्यापेक्षा आपण हे अगोदर गुणलेलं आहे. पण आपण काय करूया, दलाली काढण्यासाठी हे शेअर्सची किंमत याच्यावरची दलाली काढूया. 4500 चे किती टक्के आहे दलाली, 2%, 0.2%. म्हणून 4500 गुणिले 0.2 भागिले 100. हे दोन शून्य कॅन्सल. 45 दोन्ही 90, एका स्थानांतर दशांश म्हणजे 9 रुपये. हे झालं आपलं दलाली. एकूण दलालीचा जर 0.2 आहे तर दलाली किती झाली मग आपली ₹9. आता हे एकूण दलाली काढली आहे बघा पूर्ण शेअर्सवरची. आता दलालीवर सीजीएसटी करायची आपल्याला. सीजीएसटी 9% दलाली आहे, म्हणून आपण काय करूया, दलालीवर सीजीएसटी, म्हणून सीजीएसटी बरोबर आहे दलाली कितीचे 9चे किती टक्के 9%. या ठिकाणी योगायोगाने 9 आलेला आहे. 9चे 9%. 9 गुणिले 9 भागिले 100, 9 9 81 भागिले 100 म्हणजे किती 0.81 रुपये. 0.81. आणि आता हे परत एसजीएसटी काढण्याची गरज नाही, सीजीएसटी आणि एसजीएसटी समान असतं म्हणून हे सुद्धा रुपये 0.81. आता सांगितल्याप्रमाणे हे झाले बघा पूर्ण शेअरची 100 शेअरची किंमत. त्याच्यानंतर त्यावर लागलेली ही दलाली, परत दलालीवर लागलेला हे सीजीएसटी आणि दलालीवर लागलेले एसजीएसटी, या सर्वांची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि खरेदी किंमत जी आहे शेअरची त्यामध्ये मिळवावी लागेल, म्हणजे एकूण शेअर्सची किंमत आपल्याला मिळेल. म्हणून एकूण किंमत काढण्यासाठी आपल्याला काय कोणते अंक मिळवावे लागतील, हे 4500, त्याच्यानंतर हे 9, त्याच्यानंतर 0.81 या सर्वांची बेरीज 1 2 3 4 अंकाची बेरीज, यांची बेरीज करू. 8 8 16 चला 1, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 1 5
4 म्हणजे 4510 रुपये। या ठिकाणी 4510 रुपये 62 पैसे ही झाली एकूण शेअरची किंमत। 4510 रुपये 62 पैसे। आता या दुसऱ्या याच्यामध्ये बघा 75 यस म्हणजे विकले सोल्ड। तर यामध्ये काय करावं लागेल आपल्याला असंच यासारखंच। आता हे विकले म्हटल्याच्या नंतर आपल्याला जी काही किंमत आहे आलेली आहे शेअर्सची त्याच्यातून हे सर्व वजा करावं लागेल आणि मग या ठिकाणी किंमत येईल। जसं आपण याच्यामध्ये ऍड केलं होतं बघा शेअर्सच्या किमतीमध्ये हे प्लस हे प्लस हे प्लस हे सर्व ऍड केलं होतं तसं आता याच्यातून हे सर्व मायनस करावं लागेल जे आलेले उत्तर आहे ते। कारण हे विकलं आहे खरेदी केल्यामुळं हे ऍड करावं लागलं विक्री केल्यामुळं हे काय करावं लागतं मायनस करावं लागतं। मग आपण त्याच पद्धतीनं पाहूया। पहिलं शेअर्सची किंमत एकूण शेअर्सची किंमत बाजार भाव किती आहे शेअर्सचा या ठिकाणी आता दुसऱ्या वेळेस बाजार भाव आहे 200 शेअर्सची संख्या किती 75 म्हणजे 150 आणि हे पुढचे 2 शून्य 15000। आता दलाली आपण इंडिव्हिज्युअल एका शेअरवर काढणे बाजार भावावर काढण्यापेक्षा टोटल याच्यावर काढू म्हणजे पूर्ण मिळेल कितीचे 15000 चे 2%। या ठिकाणी पहिली किंमत लिहूया शेअर्सची एकूण किंमत किती आलेली आहे रुपये एक एक रकाना 15000। त्यानंतर आता दलालीचा दर आहे 2% 15000 चे 2% 15000 गुणिले 0.2% 0.2 भागिले 100 हे 2 शून्य कटतील 15 दूनी 30 हे पुढचा शून्य एका स्थळांतर दशांश म्हणजे किती आली दलाली रुपये 30 इथं पुढचं भरून टाकू रुपये 30। आता या दलालीवर सीजीएसटी आणि एसजीएसटी दलालीवर आपण काय करतो सीजीएसटी दलाली आहे 30 म्हणजे 30 चे किती टक्के 9%। या ठिकाणी पहिल्या गणितामध्ये दलाली 9 आली होती 9 चे 9% घेतले आता इथे दलाली आली 30 म्हणजे 30 चे 9% 30 गुणिले 9 भागिले 100 हे शून्य कटला 9×27 भागिले 10 म्हणजे 2.7 रुपये किती आलं 2.7 2 रुपये 70 पैसे। जर जेवढं सीजीएसटी तेवढं एसजीएसटी म्हणून काढण्याची गरज नाही 2 रुपये 70 पैसे। आता याच्यासारखंच सेम आता आपण इथे ऍड केलं होतं आता सबट्रॅक्ट करायचं आहे। एकूण किती होती किंमत 15000 15000 मधून काय काय मायनस करायचं आहे -30 त्याच्यानंतर 2.70 प्लस 2.70 हे सबट्रॅक्ट करायचं आहे एवढी रक्कम 15000 वजा किती होते हे 0 0 म्हणजे 7 आणि 7 14 हाचा 1 2 आणि 2 4 आणि 5 हे पॉइंटला पॉइंट बघा 2 आणि 2 4 हाचा 1 होता 5 5 आणि हे 3 35.40 या 15000 मधून 35.40 करायचं 15000.00 हे 35.40 4 0 0 6 4 10 6 4 होता तिथं 4 परत 6 या ठिकाणी 9 आणि 4 1 एवढी किंमत येईल बरं टोटल रुपये 14964.60 पैसे। तर असं यानंतरचं पुढचं उदाहरण पहा श्रीमती देसाई यांनी रुपये 100 दर्शनी किमतीचे शेअर्स बाजार भाव 50 रुपये असताना विकले। दर्शनी किंमत जरी 100 असेल तर त्यावेळेस बाजार भाव 50 रुपये होता त्या 50 रुपयाला ते शेअर्स विकले तेव्हा त्यांना 4988 रुपये 20 पैसे मिळाले।
किती शेअर्स आहेत हे माहित नाही आपल्याला, पण शेअर्सचा बाजारभाव 50 रुपये असताना ते शेअर्स विकले आणि त्यांना 4988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2%, दलालीवर जीएसटी 18% आहे. तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढायचे. शेअर्स विकले, आताच आपण उदाहरण पाहिलं, शेअर्स विकल्यामुळं त्या शेअर्सची जी काही किंमत आपल्याला बाजारभाव 50 रुपये मिळतात त्याच्यातूनच आपल्याला दलालीचा दर म्हणजे दलाली वजा करावी लागते, त्याच्यानंतर जीएसटी वजा करावी लागते आणि मग ती किंमत आपल्याला मिळते तेवढी. म्हणून आपण काय करू, सुरुवातीला 50 रुपये बाजारभाव असताना ते शेअर्स केवढ्याला विकल्या जातात ते काढूया आणि त्याच्यावरून मग ही एका शेअरची जी विक्री किंमत झाली त्या विक्री किमतीने जर एकूण या रुपयाला जर भागलं तर आपल्याला शेअर्स किती विकले हे काढता येईल. तर सर्वप्रथम एका शेअरवरील दलाली रक्कम काढू आपण. बाजारभाव या ठिकाणी शेअर्सचा बाजारभाव बरोबर आहे रुपये 50. या ठिकाणी दर्शनी किमतीचं काही काम नाही, म्हणून दलाली बरोबर आहे बाजारभाव गुणिले दलालीचा दर बरोबर आहे. बाजारभाव किती आहे 50 आणि दलालीचा दर किती 0.2%. एक पायरी वाढ 0.2% आणि पुन्हा 0.2 भागिले 100 असं करता येते, पण आपण एका याच्यामध्ये लिहिलंय. हे 0 कॅन्सल झालं, काय होईल 5 दोन्ही 10, एका स्थळांतर दशांश आणि छेद 10 आहे म्हणजे 0.1. ही झाली दलाली. आता ह्या दलालीवर जीएसटी आहे 18%. मग आता दलाली काढूया, सॉरी जीएसटी काढूया. म्हणून जीएसटी बरोबर आहे दलालीचे 18%. म्हणून दलाली आहे 0.1 गुणिले 18% म्हणजे 18 भागिले 100. याला भागलं आपण 1.8 भागिले 100 म्हणजे 0.018 रुपये. ही झाली जीएसटी. आता काय करायचं आपल्याला, जीएसटी मिळालेला आहे. आता एका शेअरची विक्री किंमत काढूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. म्हणून जीएसटी लिहूया, जीएसटी आता ही आपण जीएसटी काढली, दलाली काढली आणि बाजारभाव सुद्धा माहिती आहे. आता ह्या बाजारभावामधून दलाली काढावी लागेल आणि जीएसटी सुद्धा काढावी लागेल. ही झाली एका शेअरची विक्री किंमत. म्हणून एका शेअरची विक्री किंमत बरोबर आहे शेअरचा बाजारभाव वजा दलाली पुन्हा वजा अजून काय वजा करायचं जीएसटी. म्हणजे ह्या दोन बाबी याच्यातून वजा करायच्या आहेत. शेअरचा बाजारभाव किती होता 50 वजा दलाली किती आहे, दलाली आहे 0.1, जीएसटी किती आली 0.018 म्हणजे 50 वजा यांची बेरीज करायची आहे 0.118 आणि याची ही वजाबाकी करू. हे 50.0003 घेते आणि हे 0.118 यांची वजाबाकी
किती आलं रुपये 49.882. हे झालं एका शेअरची विक्री किंमत. आता एका शेअरची विक्री किंमत माहित झाली आणि एकूण रुपये किती मिळाले ते माहित झाले. आता याला जर याला भागलं तर एकूण शेअरची संख्या मिळेल. म्हणून शेअर्सची संख्या बरोबर आहे एकूण विक्री किंमत विक्री किंमत किंवा विकून मिळालेली किंमत एकूण टोटल एकूण रक्कम विकून मिळालेली एकूण रक्कम भागिले शेअर्सची किंमत विक्री किंमत बरोबर आहे. एकूण रक्कम किती होती 4988.30 आणि शेअर्स आणि एका शेअरची किंमत किती आहे 49.882. आता याला थोडं व्यवस्थित सोडूया. हे जवळपास सारखेच वाटतात अंक. आपण काय करू एक एक शिफ्ट करू. हे 3 स्थळ पुढे सरकू. याला सुद्धा 3 स्थळ पुढे सरकूया. 4 9 8 8 हे 3 स्थळ पुढे सरकवायचे. हे एक स्थळ झालं 2 आणि हे 3. याला 3 स्थळ पुढे हे सुद्धा 3 स्थळ हे सुद्धा 3 स्थळ पुढे सरकवत आहोत. पण 4 9 8 8 2 या ठिकाणी पॉइंट म्हणजे लिहिण्याची गरज नाही. आता याला कॅन्सल करू. हे नंबर सारखाच आहे. हे कटून गेलं हे 1 आलं आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय म्हणता येईल हे 1 आहे आणि पुढचे हे 2 0 म्हणजे एकूण किती शेअर विकले 100. म्हणून उत्तर लिहिता येईल. म्हणून श्रीमती देसाई यांनी 100 शेअर्स विकले. मग यानंतरचं शेवटचं उदाहरण अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. मिस्टर डिसोझा यांनी ₹50 दर्शनी किमतीचे 200 शेअर्स ₹100 आधी मूल्यावर खरेदी केले. ₹50 दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 अधिक मूल्यावर खरेदी केले. म्हणजे या पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की त्यांनी किती रुपये रक्कम गुंतवली हे काढता येतं. 100 शेअर्स 200 शेअर्स घेतले 100 अधिमूल्यावर असताना. अधिमूल्य म्हणल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे बाजारभाव कसा काढतो आपण दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. मग तेवढ्या बाजारभावाने 200 शेअर्स विकत घेतले म्हणजे एकूण किती रक्कम त्यांनी गुंतवली हे कळतं. परत शेवटी काय आहे दलाली सुद्धा दिलेली आहे म्हणजे ऍड त्याच्यामध्ये दलाली सुद्धा करावी लागेल. म्हणजे एवढं त्यांनी रक्कम गुंतवलेली आहे. पुढचं बघा त्यावर कंपनीने 50% लाभ दिला. आता अगोदर एवढे पैसे गेले त्यांचे आता यायला सुरुवात झाली. त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. शेअर खरेदी केल्याच्या नंतर 50% लाभांश दिला. लाभांश दिल्याच्या नंतर त्यातील 100 शेअर्स 10 अवमूल्याने विकले. आता त्यांनी पुढे 2 व्यवहार केलेले आहेत. 200 चे शेअर्स होते ते 100 ₹10 अवमूल्याने विकले. यावेळेस ही दलाली आहे. त्याच्यानंतर उरले आता 100 उरलेले 100 75 अधिमूल्याने विकले. यावेळेस भाव वाढला अधिमूल्य आहे आणि म्हणून बाजारभाव या ठिकाणी जास्त होतो. आणि त्यानंतर मग तुम्हाला हे एवढं व्यवहार झाल्याच्या नंतर विचारते की त्यांना असा हा जे व्यवहार केला आहे त्यांना व्यवहारामध्ये नफा झाला की तोटा झाला. नफा झाला असेल तर तो किती झाला. तोटा झाला असेल तरीही तो किती झाला हे आपल्याला काढायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला एवढं सुरुवातीला काढावं लागेल की त्यांचे पैसे किती खर्चले त्यांनी किती पैसे गुंतवले आणि मग त्यांना किती पैसे आले. मग या दोघांमधली तफावत बघायची. जर समजा त्यांनी गुंतवलेल्या पैशापेक्षा खर्च केलेले पैसे जास्त असतील गुंतवलेल्या पैशापेक्षा त्यांना मिळालेले पैसे जर जास्त असतील तर निश्चितच त्यांना फायदा झाला. गुंतवलेल्या पैशापेक्षा त्यांना जे काही व्यवहारामधून मिळालेले पैसे आहेत या गुंतवलेल्या पैशापेक्षा मिळालेले पैसे जे जर कमी असतील
तर त्यांना काय झाला, त्या ठिकाणी तोटा झाला. हे आपल्याला प्रत्यक्षात उदाहरण सोडवल्याच्या नंतर लक्षात येईल. सर्वप्रथम त्याची गुंतवणूक होईल. म्हणून मिस्टर डिसोझा यांनी गुंतवलेली रक्कम, एकूण रक्कम किती गुंतवली, किती खर्च केली, बरोबर आहे. काय करावं लागेल, सर्वप्रथम 200 शेअर्स ची किंमत म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, बाजार भाव गुणिले शेअर्सची संख्या आणि अधिक दराने सुद्धा द्यावी लागेल 20. बाजार भाव गुणिले शेअरची संख्या म्हणजे ते शेअर्स खरेदी करताना किती पैसे लागले आणि प्लस वरील दराने 20 रुपये, एवढे पैसे त्यांनी गुंतवलेले आहेत. मग आपल्याला बाजार भाव माहित नाही, अगोदर बाजार भाव काढून घेऊया. म्हणून बाजार भाव काढण्यासाठी अधिमूल्य आहे, म्हणून बाजार भाव बरोबर आहे दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य, आणि म्हणून बाजार भाव बरोबर दर्शनी किंमत किती आहे 50, अधिमूल्य किती आहे 100. म्हणून बाजार भाव बरोबर आहे रुपये 150. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आता बाजार भाव मिळाला, शेअरची संख्या आहे 200 आणि वरील दर आली आहे 20 रुपये, हे एकूण गुंतवलेली रक्कम. म्हणून मिस्टर डिसोझा यांनी गुंतवलेली एकूण रक्कम बरोबर आहे हे शेअर्स विकत घेत असताना लागलेले पैसे आणि ते खरेदी करण्यासाठी द्यावी लागलेली दर, म्हणजे एवढे पैसे त्यांचे गेले. बाजार भाव किती आहे 150 आणि शेअरची संख्या किती होती 200, अधिक वर दलाली किती दिली 20. म्हणून मिस्टर डिसोझा यांनी गुंतवलेली एकूण रक्कम बरोबर आहे 15 दोन्ही 30, 1 2 3 आणि हे वरचे 20. लक्षात, हे 15 दोन्ही 30, हे पुढचे शून्य 1 2 3 बिन टाकले. आता ही किंमत किती झालेली आहे बघ, 30,000 20 रुपये. हे गुंतवलेली रक्कम म्हणजे त्यांनी एवढा खर्च केला बघा, एवढे पैसे त्यांच्या खिशातून गेलेले आहेत 30,020 रुपये. आता पहिला आता काय करूया, लाभांश घेऊया. पहिला आता काय करता, हे एवढे पैसे गेले, आता त्यांना मिळायला सुरुवात झाली. लाभांश, सर्वप्रथम लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर असतो. लाभांश बरोबर आहे दर्शनी किंमत किती आहे गुणिले 50%. म्हणून दर्शनी किंमत किती 50, 50 ची किती 50%, म्हणजे किती झालं हे 2 शून्य कटले. किती रुपये लाभांश आला 5 5 25. हे एका शेअर्स वरील आहे, एका शेअर्स वरील लाभांश आहे. शेअर वरील लाभांश, पण आपले एकूण किती शेअर्स आहेत 200 शेअर्स. म्हणून 200 शेअर्स वरील एकूण लाभांश बरोबर आहे
शेअर्सची संख्या गुणिले लाभांश, म्हणून एकूण लाभांश बरोबर आहे. शेअर्सची संख्या किती आहे आपल्या 200 आणि एका शेअर्सला लाभांश 25, 25 दोन्ही 50. एकूण लाभांश बरोबर आहे 25 दोन्ही 50 आहे, पुढचे 2 5000 रुपये. आता बघा हे त्यांना मिळालेली रक्कम आहे. हे एकूण लाभांश त्यांना मिळालेला आहे 5000. हे याला हे सर्वप्रथम खर्च किती झाला हे याला विधान नंबर 1 म्हणून. हे झालं 2. आता याच्यानंतर पुढे काय केलं बघा, दुसऱ्या विभागामध्ये एकूण लाभांश झाला. पुढे बघा लाभांश मिळाल्याच्या नंतर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले. 10 रुपये अवमूल्य झालं म्हणून 100 शेअर्स विकताना अवमूल्य किती आहे 10. अवमूल्य रुपये 10 आहे म्हणून बाजार भाव काय होईल मग, बाजार भाव बरोबर आहे दर्शनी किंमत वजा अवमूल्य 10, म्हणून बाजार भाव काय आला मग बरोबर आहे रुपये 40. हा झाला बाजार भाव. आता त्याच्यानंतर बघा बाजार भाव 40 मिळाला, मग किती शेअर्स आहेत 100, म्हणून 100 शेअर्स विकून आलेली रक्कम बरोबर आहे. शेअर्सची संख्या 100 आहे, एका शेअरचा बाजार भाव 40 आहे, म्हणजे किती झालं मग हे 4000. 1 2 3 ठीक आहे. पण दलाली आपल्याला विचारात घ्यावं लागेल 20 रुपये दलाली. हे 4000 आले पण दलालाला 20 रुपये त्याच्यातले द्यावे लागतील, म्हणून 100 शेअर्स विकून मिळणारी रक्कम बरोबर आहे 4000 वजा 20 रुपये. दलाली वजा केलेली आहे. 4000 मधून 20 वजा करा, तर 20 म्हणजे 3980 रुपये. 100 शेअर्स विकून मिळणारी रक्कम हा झाला पहिला व्यवहार. लाभांश मिळालेला आहे 5000. त्याच्यानंतर 100 शेअर्स विकले, किती मिळाले 3980. आता अजून 100 शेअर्स विकायचे आहे, पुन्हा पुढचे 100, म्हणून उरलेले 100 शेअर्स विकताना अधिमूल्य आहे. आता विकताना अधिमूल्य किती आहे, अधिमूल्य 75 रुपये, म्हणून बाजार भाव बरोबर आहे दर्शनी किंमत अधिमूल्य, म्हणून दर्शनी किंमत किती आहे आपली 50 आणि अधिमूल्य किती आहे 75, म्हणजे किती झालं 7 आणि 5 12 125 रुपये हा झाला बाजार भाव. म्हणून उरलेले 100 शेअर्स ची विक्री किंमत बरोबर आहे 100 गुणिले 125 12500 रुपये. परत या ठिकाणी दलालीचा विचार करूया, म्हणून 100 शेअर्स विकून मिळणारी रक्कम कशी करणार, हे विक्री किंमत 100 शेअर्सची विक्री किंमत
वजा दलाली आणि म्हणून हे आहे 12,500 मायनस दलाली आहे 20. 500 आता ह्या 12,500 मधून 20 काढा 12,480 रुपये. एकूण किती रक्कम मिळाली हे पाहायला लागेल. आता त्यांना रक्कम कुठून सुरुवात झाली मिळायला? हे नंबर 2, हे नंबर 2, हे नंबर 3 आणि हे नंबर 4 इथून. हे तर त्यांनी खर्चलेले एवढे 30,000 खर्चले बघा आणि मिळाले तिथे 5,000 मिळाले. परत पहिल्या व्यवहारात 3,980, दुसऱ्या व्यवहारात 12,480. पण आता एकूण त्यांना मिळालेली रक्कम पाहूया. एकूण त्यांना मिळालेली रक्कम मिळणारी रक्कम बरोबर आहे. हा लाभांश त्याच्यानंतर 100 शेअर्स विकून आलेली रक्कम त्याच्यानंतर अजून 100 शेअर्स उर्वरित विकून आलेली रक्कम तिघांची बेरीज करायची. लाभांश किती आहे 5,000 अधिक 100 शेअर्स विकून आलेली रक्कम किती आहे 3,980. उरलेले 100 शेअर्स विकून आलेली रक्कम किती आहे 12,480. हे आपण 2, 3 व 4 वरून लिहिलेलं आहे. यांची बेरीज करायची. आता एकूण आलेली रक्कम आहे. आता काय करायचं आपल्याला? आता याला काय करू आपण विधान नंबर 5. विधान नंबर 5. आता विधान नंबर 1 आणि विधान नंबर 5 मध्ये बघा. विधान नंबर 1 मध्ये काय झालं? त्यांनी खर्च केलेली रक्कम त्यांच्या खिशातून एवढे गेले पैसे. त्यांनी एवढा खर्च केला आणि त्यांना एवढा मिळाला. सगळ्याचा विचार केला आणि एवढा मिळाला 21,460. बघा तुम्ही सहज सांगू शकता त्यांना नफा झाला का तोटा झाला. विधान 1 व 5 म्हणून काय सांगता येईल मग तुम्हाला? म्हणून विधान 1 व 5 म्हणून 1 व 5 वरून त्यांना तोटा झाला. कारण गेले जास्त पैसे आले कमी आणि किती तोटा झाला हे काढण्यासाठी मग काय करायचं? या 30,000 मधून हे काढून टाकायचे. 30 त्यांना होणारा तोटा बरोबर आहे रुपये किती 8,560. अशा प्रकारे तुम्हाला हे सांगता येतं. बघून घ्या क्लिअर. हे एवढं या ठिकाणी त्यांनी पैसे किती खर्च केले प्रत्येक ठिकाणी बघा. दलाली विचारात घेतलेली आहे. या ठिकाणी 30,000 झाले होते पण दलाली 20 रुपये दिली म्हणजे 30,000 20 रुपये झाले. त्याच्यानंतर त्यांना मिळालेला लाभांश एका शेअर्सचा लाभांश 25 रुपये पण 200 शेअर्सचा किती झाला 5,000 मिळालेच कंपनीकडून. नंतर त्यांनी काय केले विकायला सुरुवात केली. पहिले 100 शेअर्स विकताना अवमूल्य होतं 10. अवमूल्य म्हणजे बाजारभाव काय होतो दर्शनी किमतीमधून ते अवमूल्य वजा करतात म्हणजे बाजारभाव झाला 40 रुपये बाजारभाव असताना किती शेअर्स विकले 100 म्हणजे त्यांना त्यावेळेस किती मिळाले मग हे 4,000 मिळत होते. परत त्याच्यातले 20 रुपये कुणाला द्यायचे ते दलालाला म्हणून हे 3,980 हे झाले 100 शेअर्स मिळाले रक्कम. नंतर उरलेले 100 शेअर्स विकत असताना अधिमूल्य आला तो शेअर्स अधिमूल्यावर आहे 75 म्हणून दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य 50 अधिक 75 125 झालं. मग 100 शेअरची किंमत किती होती 12,500 मिळत होते. परत त्यांना काय करावं लागेल त्याच्यातून 20 रुपये कोणाला द्यावं लागेल दलालाला म्हणजे 12,480. मग आता त्यांना मिळणारी रक्कम किती झाली 5,000 त्याच्यानंतर 3,980 आणि हे 12,480 एकूण ही मिळणारी रक्कम आहे त्याची आपण इथे बेरीज केली. एवढी बेरीज झाली. किती आली बेरीज 21,460. सर्व मार्गाने येणारे पैसे लाभांश 100 शेअर्स विकल्याच्या नंतर उर्वरित 100 शेअर्स विकल्याच्या नंतर आलेली रक्कम या तिघांची बेरीज केली म्हणजे एकूण त्यांना 21,460 रुपये आले पण त्यांचे गेले किती 30,020. म्हणजे याच्यावर लक्षात आलं की त्यांचे गेलेले पैसे
जास्त आहेत, आलेले पैसे कमी आहेत, म्हणून त्यांना या व्यवहारात तोटा झाला. आणि तो तोटा किती झाला ते गेलेल्या आपण जे काही पैसे गेलेले आहेत त्याच्यातून आलेले पैसे वजा करा, म्हणजे 8,560 रुपये त्यांना तोटा झाला. ठीक आहे, यानंतरचा भाग आपण